आपल्यासोबत उपमहाराष्ट्र केसरी पहलवान किरण भगत आहेत आणि वासापूजन आणि मातीपूजन कार्यक्रमासाठी वाघोली या ठिकाणी आलेले आहेत. पहलवान, काय सांगाल, आज संपूर्ण हे बक्षीस बघितल्यानंतर पहलवानासाठी कुस्तीसाठी एक सोन्याचे दिवस आलेले आहेत. पहिले तर मी आयोजकाचं आभार मानतो की त्यांनी एवढं मोठं बक्षीस ठेवलं आहे. कुस्तीला खूप चांगली दिवस आलेत. तर बघा, पैलवानाने किती ताकदीने पैलवानगी केली पाहिजे. भविष्यात काय सांगता येतं, हेलिकॉप्टर ठेवतील माणसं. तर महाराष्ट्राच्या पैलवानांना मी एकच सांगेन, पूर्ण ताकदीने उतरा. जे आधी म्हणायचे की म्हणजे बाकीचे माणसं म्हणायचे पैलवानाचा गुडघ्यात मेंदू आहे किंवा पैलवानाचं आहे, तर तशी दिवस राहिली नाही. तर मी आयोजकाचं, पुणे जिल्ह्याचं आभार मानतो. पुणे जिल्ह्याचा आभार का मानतो? बाकीचे जिल्हे मला म्हणतील की आमचे काही करत नाहीये, पण त्याच प्रोत्साहाने दुसऱ्या जिल्ह्यांनी पण स्पर्धा घ्याव्यात आणि त्याच ताकदीने बक्षीस द्यावीत, ह्यासाठी मी थोडंसं बोललो. नक्की धन्यवाद. आणि खरोखर आदर्श घेण्यासारखा हा जिल्हा आहे आणि कुस्तीगिरांना जर खऱ्या अर्थानं जर पाठबळ दिला असेल तर पुणेकरांनी दिलेला आहे. तसं बाकीचे पण जिल्हे आहेत, पण बाकीचे जिल्हे एकीकडे आणि पुणे एकीकडे असं आहे. हो सर, काय सांगाल एकंदरीत बक्षीस बघून? ह्या बक्षिसाचं म्हणजे सर्वप्रथम मी सातवांना पाटील यांना अभिनंदन करतो यांचं की त्यांनी आज पहिल्यांदा इतिहासात फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे, जो महाराष्ट्र केसरी होणार आहे. त्यामुळे पैलवानांनी पण सर्व महाराष्ट्र केसरी गटातल्या तयारी पण तशी केलेली वर्षभर असते आणि फॉर्च्युनर गाडी म्हणजे खूप त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आणि कुस्ती क्षेत्रातलं एक नाव म्हणजे पंढरीनाना पठारे यांनी पण अख्ख्या महाराष्ट्रातला असो, भारतातल्या पैलवानांना असो, गोरगरीब पैलवानांना त्यांनी आजपर्यंत सांभाळत आलेल्या आणि सांभाळत आहेत. त्याबद्दल ह्या फॉर्च्युनर गाडी ठेवल्या सगळ्यांचं मी, वाघोलीकरांचं, आयोजकांचं, सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. नक्कीच. आणि ही फॉर्च्युनर कोणाच्या नशिबात आहे ते बघण्यासाठी आपल्याला 18 मार्च ते 22 मार्च या स्पर्धेला यावं लागेल आणि वेट करावं लागेल. पहलवान बोला. तर एक नाव राहून गेलं माझ्याकडून चुकून, पंढरीनाथ अण्णा पठारे. ह्यांनी कुस्तीसाठी खूप जास्त दिलं. म्हणजे असे म्हणायचे की कुस्तीतला कर्ण म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्या माणसाने वाघोलीला खूप काय दिलं आहे, वाघोलीला दिलं आहे आणि कुस्तीसाठी खूप काय केलं आहे. तर आज त्यांची म्हणजे थोडीशी नाजूक परिस्थिती आहे. तर ईश्वर चरणी मी एकच म्हणतो की अण्णाला सगळ्यांचं प्रेम मिळावं. अण्णा